महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यामधून बातमी आहे। ठाण्यातील काही शाळांमध्ये हिंदीचा अभ्यासक्रम आलेला आहे। तिसरीच्या वर्गाकरता हिंदीचा तास दाखवण्यात आल्याने मनसे आक्रमक झाली। हिंदीचे वर्ग घ्यायला सुरुवात झाल्याने मनसेने ते उघड केलंय की हिंदीचे वर्गही घ्यायला सुरुवात झाली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट शिक्षणाधिकारी यांना जाऊन जाब विचारला। तास बंद केले नाहीत तर शाळा बंद करू असा इशारा मनसेने यावेळी दिला आहे। विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी। सो त्याची कॉपी आज आमच्या हातात आली। आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता। तो आता आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। त्या शाळांचं असं मत आहे की जरी जी आर निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा जी आर आमच्याकडे आलेला नाहीये आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत। त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही। आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे। पुढच्या 24 तासाच्या आत ते तो जी आर काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल। मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा वागत असतील तर अशा शाळांवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, काय अधिक सांगताय? शाळेने नेमका हा प्रकार का केला हा एक मोठा प्रश्न आहे। पण आता एक नवीन व्हिडिओ समोर येतोय, त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते या शाळेला जाब विचारला गेले होते। ते शाळेची मुख्याध्यापिका जी आहे त्यांनी असं म्हटलं की आम्हाला अजून शासनाचा जी आर मिळाला नाहीये। जसं आता अविनाश जाधव म्हटलं तसं हिंदीची पुस्तकं आलेली आहेत, त्यामुळे आम्हाला नियमानुसार बंधनकारक आहे शाळेमध्ये तो वर्ग घेणे। ही मराठी शाळा आहे, मराठी शाळेमध्ये हिंदीचा तास ते पुस्तकं जे विद्यार्थी आहेत त्यांना दिलेली आहेत आणि त्यांचं रिसर्च केलेला आहे। एवढी विनंती करून देखील ते प्रिन्सिपल जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही हे लागू करणार आहोत कारण आम्हाला जी आर आलेला नाहीये। मुळात स्वतः मुख्यमंत्र्यांनी इतक्या थेट सभागृहामध्ये आणि त्याच्या आधी देखील आदेशाच्या आधीच हा जी आर रद्द केलेला आहे। असं असताना देखील शाळेपर्यंत जी आर न पोहोचणं आणि मुख्याध्यापकांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे धक्कादायक आहे। शाळेतल्या मुलांना पुस्तकं वाटणं, हिंदीचे तास लावणं, हिंदीचे वर्ग घेणं, हिंदी शिक्षक घेणं। नक्की, तू धन्यवाद माहिती दिलीस त्याबद्दल। स्वतः अविनाश जाधवच आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अविनाशजी, जेव्हा आपण शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर सुद्धा जी कागदपत्र तुमच्या हातात आली आणि मग तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलात, काय बोलणं झालं नेमकं? मला असं वाटतं की खेदजनक आहे की शाळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करत नाहीयेत। अनेक शाळा आताही हिंदीचे तास चालवत आहेत आणि आम्ही ते दाखवलंय। म्हणजे शाळेच्या ग्रुपवर आलेलं जे हिंदीचा तास आहे, एक इंग्लिशचा तास होता, मराठीचा तास होता, हिंदीचा तास होता, गणिताचा तास होता। सो आम्ही ते दाखवलं की जर तुम्ही एवढं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याच्या नंतर देखील जर हिंदीचा तास तुमच्या अभ्यासक्रमात येत असेल, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करताय। सो मी आता त्या शाळेचं मत होतं की आम्हाला असं कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाही, आमच्याकडे हिंदीची पुस्तकं ऑलरेडी आलेली आहेत। तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना आज भेटलेलो आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 24 तासात असा जी आर निघेल की याच्या पुढे कुठल्याही शाळेत हिंदी शिकवली जाणार नाही। आम्ही 24 तास वाट बघू, नाही तर मग बघूया काय करायचं पुढे। नक्की नक्की, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। मनसेचे नेते अविनाश जाधव आपल्या सोबत होते। स्वतः ते शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले, त्यांना या संदर्भातली कल्पना त्यांनी दिली। पण मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे त्या संदर्भातला जी आर अजून आमच्यापर्यंत आलेला नाही, पण आमच्याकडे हिंदीची पुस्तकं आणि हिंदीचं वेळापत्रक हिंदी शिकवण्याचं आलेलं आहे, असं शाळांचं म्हणणं होतं।